किडनी कॅन्सर, लिव्हर, हार्ट अशा असंख्य आजारावर उपचार देत असताना किडनीसारख्या आजाराला रिकवर करणं ही सोपी बाब नाही आहे. काकाचं नाव आहे ओमकार गायकवाड. परतवाड्याहून येत असतात, अमरावती जिल्ह्यातून आपल्याकडे. काकाला 2024 पासून किडनीचा आजार होता. आपल्याकडे ते काही दिवसच झाले येत आहे. किती दिवस झाले काका? आता हे 34 चक्कर, 1.5 महिना झाला आपल्याकडे. 4.5 पॉईंटपर्यंत त्यांचा राहील 2 मिनिटं. 4.5 पॉईंटपर्यंत क्रिएटिनाइन गेलं होतं आणि लवकरच डायलिसिससुद्धा करायला सांगितलं असतं डॉक्टरांनी. सांगितलं होतं का तुम्हाला? लवकरच स्थिती आली असती. परंतु आपल्याकडे आज 1.5 महिन्यामध्ये 4.5 वरून आजचा रिपोर्ट लेटेस्ट काकाने आणलेला आहे, 3 पॉईंटवर आलेला आहे. लवकरच नॉर्मल कंडिशनकडे किडनी रिकवर करण्याचं जे काम विघ्नहर्ता रुग्णसेवेच्या माध्यमातून असंख्य पेशंट झालेलं आहे, त्यामध्ये गायकवाड काकांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. खूप आनंदाची बाब आहे. टाळ्या वाजवा काकासाठी. त्यांचं पुढील आयुष्य सुखी समाधानी जावं यासाठी विघ्नहर्ता रुग्णसेवा काम करावं. समाजातील प्रत्येक घटकाचा आनंद त्या कुटुंबाचा देण्याचं कार्य विघ्नहर्ता रुग्णसेवा करतो. त्याची आर्थिकसुद्धा बचत करायची. जीवनासोबत जो शारीरिक त्रास आहे आरोग्याचा, त्यासोबत आम्हाला त्या कुटुंबाची आर्थिकसुद्धा बचत करायची. आज 1.5 महिन्यामध्ये जाण्याचा खर्च सोडला तर आमच्याकडे 3दा आले काका. 3दा आल्यानंतर 3,000 रुपये खर्च आला काका आतापर्यंत. बरोबर आहे काका? 3,000त त्यांचं काम किती मोठं झालं हे बघा. अशा पद्धतीने रुग्णांना दिलासा आणि त्याची आर्थिक बचत करणं जे उद्देश आहे विघ्नहर्ता रुग्णसेवेचा, असंख्य कुटुंब मानसिकरित्या आर्थिकरित्या ढासळलेली आहे, त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम आम्हाला करायचं आहे. रुग्णालाच नाही, रुग्ण ठीक झाला तर कुटुंब कसं होईल? आनंदी होईल की नाही? सुखी होईल की नाही? असा प्रयत्न विघ्नहर्ता रुग्णसेवेकडून प्रत्येक आजारामध्ये केला जातो. असंख्य रुग्ण या अशा माध्यमातून काकांचा नेहमी मला फोन मेसेज, मला 1 महिन्याचं औषध द्या काकाला स्पष्ट सांगितलं तुम्ही मागू नका, कोणासाठी नाही. आज रिझल्ट जो आलेला आहे ते सगळ्या गोष्टी तुम्ही पाहत आहे की नाही? तुम्ही टाकायची की नाही मला माहिती आहे. 1 महिन्याचा आहे, 2 आहे, असं काही तुझं भारतातून पेशंट येत असताना दिल्ली शहरातून आपल्याला तरी ते सुद्धा 15 दिवसातून. त्याच्यामुळे कोणीही आग्रह धरू नका. सगळ्यांसाठी तोच उपचार आहे, तीच पद्धत राहणार आहे, वेगळं कोणासाठी राहणार. तेव्हा सर्वांना विनंती आहे, आपण ही सेवा समोर नेण्याचं कार्य करूया समाजासाठी.